तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा. किती कृपा हो, किती दयाळू. माझ्या ज्ञानोबरायांना काही कमी त्रास दिला होय? ऐका ना बाबांनो, अहो आज लाखोनी समाज आळंदीमध्ये जातोय, पण त्याच आळंदीमध्ये माझ्या माऊलींना फिरण्याची परवानगी नव्हती हो. लक्ष देऊन ऐका. आळंदीमध्ये माझ्या माऊलींना प्रवेश नव्हता हो. मायबाप रात्रीत पोरांना टाकून निघून गेले, मुलांनी सुखी व्हावं म्हणून. आईबाप निघून गेल्यावर बिना मायबापाची पोरं, निवृत्ती दादा, ज्ञान दादा, सोपाना, मुक्ताई, बिना मायबापाची लेकर. छोटीशी मुक्ताई एक दिवस ज्ञानोबरायांका गेली. ज्ञानदादा, ए ज्ञानदादा, भूक लागले रे. आपले मायबाप नाहीत आपल्याजवळ. आई असते ना, तिला सांगितलं असतं मला भूक लागली, पण आपले मायबाप नाहीत ना आपल्याजवळ. ज्ञानदादा, मला भूक लागली रे. मुक्ताईचे डोळे फुसले. रडू नकोस मुक्ताई, आत्ता गावात जातो, काहीतरी घेऊन येतो. माझे ज्ञानोबराय आळंदीमध्ये आले, 2 घरामध्ये पीठ मिळालं, ते घेऊन येत होते. वाटेमध्ये विसोबा खेचरांची भेट झाली. आवाज दिला, कोण आहे रस्त्यावर पलीकडं? काका, मी विठ्ठल पंतांचा ज्ञान. कोण? संन्याशाचा कार्टा? काका नको असं बोलू. आम्ही सुखी व्हावं म्हणून आमच्या माई बापांनी आत्महत्या केली, तरी तुम्ही आम्हाला बोलणारच का हो? मला उलट बोलतो काय? चपराक मारली कानाखाली. काका नका मारू, पुन्हा नाही यायचो आळंदीमध्ये. काका आम्ही शक्यतो आळंदीत यायचं टाळतोच हो, पण माझ्या छोट्याच्या मुक्ताईला भूक लागली. पोटाला हात लावून म्हणते, ज्ञानदादा भूक लागली. माझ्यासाठी नाही काका, माझी मुक्ताई जेवली नाही, तिच्यासाठी आलो. काही नाही, 2 घरामध्ये फिरलोय. हे पहा, जास्त पीठ नाहीये, 2 घरातलं पीठ आहे. पाहिली झोळी विसोबा खेचरांनी टर 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 झोळी फाडली. ऐका, पीठ खाली पडलं. खाली पडलेलं पीठ माऊली गोळा करतायत. गोळ्या करणाऱ्या पिठावर सुद्धा विसोबा खेचर नाचायला लागले. मातीत पीठ मिसळू लागले. माऊली रडतायत. पहिल्या वेळेला माऊली रडतायत. माझ्या मुक्ताईसाठी आणलेलं पीठ मातीत मिसळल्या जातंय. नका ना काका, माझी मुक्ताई जेवली नाही काका, माझी मुक्ताई जेवली नाही. ऐका ना बाबांनो, इतका त्रास समाजाने दिला, पण किती कृपाळू. पांडुरंगाने विचारलं, माऊली तुम्ही समाधी घेताय, काय पाहिजे तुम्हाला? माऊली म्हणू शकत होते, ज्या लोकांनी माझ्या माय बापाला आत्महत्या करायला लावली त्या लोकांचं वाटोळं होऊ दे. ज्यांनी आम्हाला आळंदीमध्ये प्रवेश दिला नाही त्यांचं वाईट होऊ दे, म्हणू शकत होते पांडुरंगाला. पण माऊलींनी काय मागावं? जे खेळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्म रीती बाळो भूता परस्परी पडो मैत्र जीवांचे. खूप कृपाळू येतो, दयाळू येत. तुम्ही संत सारे कृपेचे सागर,